नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलकांची देशभरात तीव्रता वाढली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने आता आंदोलकांशी बोलणे सुरू केले आहे। या बाबतीची बैठकही दिल्लीत सुरू झाली आहे। तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही सुरू असून त्यामध्ये आंदोलनासह पेपरफुटी कायद्यामध्ये मोठा बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे। दिल्लीत या घडामोडींना वेग आला असतानाच आता नवा वादळ उफाळलाय। केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उच्च शिक्षण सचिवासह विविध विभागांमधील अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या। उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पंचायत राज विभागात पाठवण्यात आलं, तर पशुसंवर्धन खात्याचे सचिव नरेश पाल गंगराव हे नवे उच्च शिक्षण सचिव असतील। दिपके यांनी गंगराव यांच्या नियुक्तीवर बोट ठेवत सरकारला घेरलं। त्याचबरोबर गंगराव यांच्या नियुक्तीवरून आता नवा वाद उफाळला असून दिपके यांनी त्यावर आक्षेप घेत पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय लढा थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे। दिपके यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये या बदल्यावरून सरकारवर टीका केली आहे। जबाबदारी निश्चित करण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे असाही आरोप त्यांनी केलाय। दिपके यांनी म्हटले की शिक्षण सचिव पदावरून पशुसंवर्धन विभागातील एका IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्यावर कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे पेपरफुटी आणि नीट परीक्षेवर संकट निर्माण झाले होते। त्यानंतरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे म्हणजेच देशभरातील तरुणांचा थेट अपमान आहे। आम्ही तडजोडीचा मार्ग स्वीकारावा अशी सरकारला अपेक्षा आहे का, असा सवाल करत दिपके यांनी जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रिये नसल्याचं स्पष्ट केलंय। प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हा लढा थांबणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। सरकारने अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करत आंदोलकांची धार कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी आता त्यांच्यावरच वाद निर्माण झालाय। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार